मग शिकल्यानंतर सवरल्यानंतर सुसंस्कृत झाल्यानंतर सुद्धा आपला वंशाचा दिवा हा मुलगाच असावा. मग तो वाढवणारा कोण, त्या दिव्याला जन्म देणारा कोण, त्याचं पालन पोषण करणारा कोण, हे काहीच मॅटर करत नाही आजच्या समाजात. 100% मॅटर करतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जी समाजाची मानसिकता आहे, म्हणजे कायदा हा योग्य आहे का, तर कायदा आज न्याय देण्यासाठी समर्थ आहे, पण समाजाची जी मानसिकता पाहिजे ती मानसिकता नाही. त्यासाठी सरकारने प्रबोधनाचे काही कार्यक्रम घेतले पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा मुलींना हा कॉन्फिडन्स नसतो की ना, आता एक महिलेने मला विचारलं की इथे आपल्या कॅमेरा समोर यायचंय म्हणून विचारलं की मी ठीक दिसते ना, म्हणजे मी चांगली दिसते ना म्हणून. तर मी म्हणलं आपण उपभोगाची, आपण ऑब्जेक्ट नाही, आपण उपभोगाची वस्तू नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक महिलेने हे समजून घेतलं पाहिजे की आपण ह्युमन बिईंग आहोत, आपण माणूस आहोत पहिले, आणि आपलं दिसण्यापेक्षा पहिले असणं महत्वाचं आहे. त्या असण्यासाठी पहिले भांडलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीसाठी आणि स्त्रीनं आज महत्व कशाला द्यायला हवं. आपण जर बघितलं तर आज आपल्याला एक महाराष्ट्रात विरोधाभासी चित्र दिसतंय. एका बाजूला आपल्याला असे हजारो पुरुष टिशी ओलांडलेले दिसत आहेत ज्यांची लग्न होत नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला हे असे काही छळ करणारे आपल्या घरातल्या सुनांची अशी काही उदाहरणं समोर येत आहेत. तर याचं कारण जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात कुठंतरी एक अर्थकारणाचं केंद्रीकरण झालेलं आहे, आणि त्यामुळे समाजाच्या व्याख्येनुसार जे स्टेबल पुरुष आहेत 1%, तर त्यांच्यासाठीची जी स्पर्धा आहे ती वाढलेली आहे. आपण जर या आत्महत्यांमध्ये सुद्धा एक पॅटर्न बघितला, वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्येचं ठिकाण असू दे किंवा ह्या आत्महत्येचं ठिकाण असू दे, तर पुण्याच्या आजूबाजूला जो सोलापूर हायवे असेल किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, म्हणजे मावळ मुळशी तालुका किंवा आता हवेली तालुका, तर त्याचा बॅकग्राऊंड सांगतो. तर हा जो तालुका आहे, तर रिअल इस्टेटमुळे बूम आल्यामुळे तिथे एक चंगळवादी संस्कृतीचं एक ठोय पावलेला आहे. म्हणजे स्कॉर्पिओ असेल किंवा एक आपण गुंठामंत्री कल्चर जे म्हणतो, आणि त्यामुळे खोट्या प्रतिष्ठान, त्यामुळे मग गाडी द्या किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये म्हणा किंवा घर द्या किंवा अजून ज्या काही सगळ्या मागण्या, सोनं वगैरे, आणि त्यामधून कुठेतरी याचा बळी ह्या घरातील सुना असतील किंवा मुली असतील ह्या ठरत आहेत. तर याच्या पाठीमागे कायदे किती जरी असले, डावरी प्रोहिबिशन ऍक्ट 1961 हा लागू करून जवळजवळ आता 60 वर्ष होत आली, पण कायदे कितीही करून काही उपयोग होणार नाही. आम्ही स्वतः कायद्याचे विद्यार्थी आहे. जोपर्यंत समाजाच्या मानसिकतेत बदल होत नाही, चंगळवादी संस्कृती सोडून जी आपली मूळ संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे, ती समाज स्वीकारत नाही, तोपर्यंत ह्या प्रश्न सुटणार नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला की चंगळवादी प्रवृत्ती झाली आहे. पण एक मुद्दा याच्यामधला असा सुद्धा आहे की आज मुलींना मशीन मुलीच्या हातात नाहीये, स्त्रीच्या हातात नाहीये, तिला मुलगा व्हावा की तिला मुलगी व्हावी, तिच्या हातात नाहीये, ती जबाबदार नाहीये. पण आजही पिढ्यानपिढ्या तिला जबाबदार ठरवलं जातं. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? निश्चितपणे महिलेलाच जबाबदार ठरवलं जातं. आपण आज म्हणतो वंशाचा दिवा पाहिजे. आज आपण इथं स्मारकापाशी उभा आहोत. ही झाशीची राणी आहे, ती काय मुलगा आहे का, पुरुष आहे का? नाही, परंतु ती आज नावाजलेली आहे. पण आज आपण बघतोय तिच्या हातामध्ये तलवार दिलेली आहे. पुढील काळामध्ये जर कायदा सुव्यवस्था व्यवस्थित झाली नाही तर निश्चितपणे युवतींना पुढे तलवारी घ्यायला लागतील, असं मी आव्हानच करते. म्हणजे दुर्गा ब्रिगेडच्या सर्व तरुणी तलवारी घेऊन बाहेर पडतील. आम्हाला कायदा हातामध्ये घ्यायला लावू नका. आज आपण बघतोय फास्ट ट्रॅक कोर्ट असेल, हे कशासाठी आहे? नावाला फक्त फास्ट ट्रॅक हा त्याचा पूर्णपणे स्लोच चाललेला आहे. वैष्णवीताई असतील किंवा इतर असतील, यांना अजूनही न्याय भेटलेला नाहीये. मग फक्त नावाला फास्ट ट्रॅक कोर्ट असून उपयोग नाहीये. शक्ती कायदा अंमलात आला पाहिजे. आमची वारंवार मागणी, शक्ती कायदा जर आला तर निश्चितपणे गुन्हेगारी ही संपून जाईल. ठीक आहे. 7 महिन्यांपूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हगवणे प्रकरण झालं. 2 महिन्यांनी पुन्हा गौरी पालवे झालं, आणि आता हे तिसरं प्रकरण दीप्ती चौधरी. आता या तिन्ही केसमध्ये सगळ्या राजकीय पार्श्वभूमी, सुशिक्षित म्हणजे त्या मुली कमावू शकणाऱ्या अशा त्या मुली आहे. त्यांना जेव्हा घरनं त्रास होतो तर हिमालयासारखं आई बापांनी मागं उभं राहावं ना. प्रत्येक वेळी आपण सासरच्यांच्या बरोबर, आणि असे भिकारचोट जावाई कशाला पाहिजे? फॉर्च्युनर पाहिजे, गाडी पाहिजे, सोनं पाहिजे. कुठं आपली मुलगी जर एवढी देखणी आहे, सोन्यासारखी आहे, तर तिच्यासाठी चांगली मुलं येऊ शकतात. पण कुठंतरी आपण त्या बघण्यामध्ये कमी पडतोय. आपले आज लग्न जे झाले ते इव्हेंट झालेत, लग्न हे राहिलेले नाहीयेत, आणि त्या 10 दिवसांच्या इव्हेंटसाठी करोडो रुपये खर्च होतात, आणि तो बाप आणि आई तो बोजा ढोते. ठीक आहे. एक अतिशय महत्वाचा मुद्दा ह्या सगळ्या वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या नंतर समोर आला होता, तो म्हणजे सामाजिक पातळीवर सुद्धा प्रतिष्ठा मिळाली नाही पाहिजे. या बड्या धेंडांची प्रतिष्ठा काढा, आणि समाजामध्ये जो कोणी अशा लोकांना प्रतिष्ठा देतो, मी येतो तुमच्याकडे, त्या लोकांची प्रतिष्ठा संपली पाहिजे. त्यासाठी समाजानं पुढाकार घेतला पाहिजे. मराठा समाजानं विशेषतः इथे एक परिषद घेतली होती पुण्यामध्ये, आणि त्यांनी सांगितलं होतं की लग्न साधेपणाने करा, आणि त्याच्यानंतर आपण या मार्गाच्या दृष्टीनं प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकू.
पण सामाजिक पातळीवरती त्याला यश मिळताना दिसतंय का? कारण एकानंतर एक जीव जात आहेत. नाही, एकूण प्रमाणामध्ये काही जी परिषदा झाल्या, जागृती झाली, त्याचं प्रमाण काही प्रमाणात निश्चितपणे झाला चांगला. त्याचं मी स्वागतच करेल. पण काल जी घटना घडलेली आहे ही घटना एकतर निंदनीय आहेच, परंतु मुलाचा जन्म होत नाही म्हणून अशा पद्धतीने मुलींनी सुद्धा आत्महत्येचं टोकाचं पाऊल जे आपण टाकतोय, ह्यामध्ये ती 3 वर्षाची मुलगी आहे, मागच्या वैष्णवीच्या लहान मुलांना, एक लहान मुलगा सोडून आपण दुसऱ्याच्या जीवावर जातोय, ती पण गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळं अशा लग्नांना जी काय प्रतिष्ठा मिळते, म्हणजे आता मी जसे म्हटलं की अपवाद आहेत, तशी बडी लग्न सुद्धा झाली या काळामध्ये, पण लोक त्याला प्रचंड प्रमाणात गर्दी करतात, हे सुद्धा वास्तव आहे. आणि त्याच्यामध्ये विशेषतः मराठा समाजाची आणि शेतकरी कुटुंबाची जी अवस्था आहे, या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर गड्याने आलेला पैसा हा प्रतिष्ठेच्या रूपाने लग्नाच्या निमित्तानं जो दाखवला जातो आणि लोक त्याला बोलतात आणि अधिक प्रतिष्ठा देतात, ते सुद्धा समाज व्यवस्थेमध्ये घातक आहे. एक मुद्दा सातत्यानं अजून दिसतो. ह्या सगळ्या परिसरामध्ये जमिनींना प्रचंड मोठ्या प्रमाणात भाव आले आणि त्यामुळे मुलीच्या वडिलांकडे प्रचंड पैसा आहे. त्या संपत्तीमध्ये मुलीचा वाटा मिळाला पाहिजे, याच्यासाठी सुद्धा मला वाटतं बऱ्यापैकी दबाव. एक महत्वाचं सांगू का तुम्हाला, जेव्हा माझ्या घरामध्ये मुलगी असते तेव्हा मला असं वाटतं की हुंडा देऊ नये, परंतु जेव्हा माझ्या घरामध्ये मुलगा असतो तेव्हा मला असं वाटतं की हुंडा मिळाला पाहिजे. ही जी मानसिकता आहे ना, ही समाजामध्ये खूप मोठी आहे. पण ही एका समाजामध्ये आहे का? नाही, सर्व समाजात. मी तुम्हाला सांगतो, आता पुणे महानगरपालिकेमध्ये असलेला एक मोठा अधिकारी मागासवर्गीय, परंतु डामडौल एवढा मोठा होता की काय बोलायची सोय नाही मुलाच्या का मुलीच्या लग्नामध्ये. मी एका विशिष्ट समाजामध्ये नाहीये, खोट्या प्रतिष्ठेपोटी आपल्या मुलीला किंवा मुलाला आपल्या त्या हुंड्यापायी आपण बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. एखादी गरीब घरातली असेल किंवा श्रीमंत घरामधली ती मुलगी असेल, ती शिक्षित असेल, पण तिची मानसिकता नसेल, तिचा स्वभाव गरीब असू शकतो, ती शांत असू शकते. प्रत्येक मुलगी झाशी राणीसारखी होऊ शकत नाही, कारण स्वभावाचा फरक असतो. त्यामुळं आपल्या आई वडिलांनी, पालकांनी एक गोष्ट जाणली पाहिजे की माझ्या मुलीच्या बाबतीत त्या कुटुंबामध्ये काय नक्की चाललंय, आणि मुलींनी पण सांगितलं पाहिजे, हे प्रश्न सुटतील. बरोबर, पूर्णपणे. म्हणजे परक्याचं धन ही जी संकल्पना आपल्याकडे आहे, परक्याचं धन आहे. एकदा ती घरून गेली की तिच्यासाठी या घराची दारं बंद झाली, या मानसिकतेतून ती एकटी पडते का? आणि मग अशा प्रकारची नैराश्यातून असे प्रकार घडतायत का? प्लीज पुढे या. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की मुली एकट्या काही ठिकाणी पडताना अनेक केसेस आम्ही बघतो. आम्ही ज्या या समाजामध्ये वावरतो तेव्हा अनेकांनी मुद्दा उपस्थित केला की खोटी सामाजिक प्रतिष्ठा ही या कारणामागे आहेत, या ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये. तर मला माहिती आहे की कायदे आहेत, पण हे कायद्यांची महत्व किंवा ही अंमलबजावणी केव्हा होते, जेव्हा घटना घडल्यानंतर. पण त्याच्या आधी मला असं वाटतं की जसं इंटरनॅशनलला ग्लोबली जेंडर इक्वॅलिटी म्हणून ज्या पद्धतीनं काम होतं, तसं भारतामध्ये विशेषतः आता महाराष्ट्रामध्ये आपण पुरोगामी म्हणतो, तर त्या संदर्भात व्हॅल्यूज एडिक्टेड आपण प्रोग्राम राबवले पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं मोठे लग्न होतात आणि त्या लग्नांना सोसायटीने अबेंडन केलं पाहिजे, आणि त्या संदर्भातले जर कायदे आले की 10 लाखाच्या वरचं जर खर्च करणारं लग्न असेल तर त्यांनी सोसायटी म्हणून अबेंडन केलं पाहिजे, तरच हे थांबलं पाहिजे. आणि मोस्टली की दोन्ही फॅमिलीज जागृत राहायला पाहिजेत. हुंडा देणं आणि हुंडा घेणं हे दोन्ही गोष्टी व्हॅल्यू आहेत. अगदी थोडक्यात. अगदी बरोबर बोलल्या ताई. जसं हुंडा घेणं आणि हुंडा देणं दोन्ही टाळलं पाहिजे. आतापर्यंत काय होतं, गरीब श्रीमंतांमध्ये होतं, आता श्रीमंताला उकळायला लागले, तसं झालंय ते. श्रीमंत माणसं असून सुद्धा श्रीमंताच्या पोरीला आणतात आणि तिची वाट लावतात. मागेही झालं होतं, ते कुठलं प्रकरण होतं खूप गाजलेलं, हागवणे प्रकरण, ते झालं. आता हे झालं. म्हणजे काय मुलींबाबत तुम्ही काय करणार? सरकार जागरूक आहे की पण जेव्हा